विद्यार्थी मित्रांनो, आर्ट मास्टर गोरे या चॅनलवर मी शीतल कुमार गोरे आपले स्वागत करतो। आजच्या या एपिसोडमध्ये एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमध्ये कर्तव्य भूमिती या विषयाच्या पेपरमध्ये अक्षरलेखन हा भाग असतो। ब विभागामध्ये अक्षरलेखनावर प्रश्न दिलेला असतो। या अक्षरलेखनाचे आज आपण प्रात्यक्षिक पाहणार आहोत, त्याचे रेखाटन व रंगकाम करणार आहोत। प्रश्न अशा प्रकारचा आहे, 10 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळामध्ये स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे या विषयाचे अक्षरलेखन करायचे आहे। विद्यार्थी मित्रांनो, एलिमेंटरी ग्रेड परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आकार म्हणजे चौकोन, त्रिकोण, आयत या प्रकारचे आकार तिथे दिलेले नसतात। म्हणजे त्या मोकळ्या पेपरवर त्या जागेवर आपल्याला अक्षरलेखन करायचं असतं। मात्र इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षेमधील या पेपरला तुम्हाला या विषयाला आकार, त्याची लांबी रुंदी दिलेली असते आणि त्याच आकारामध्ये ते अक्षरलेखन करायचं असतं। चला तर मग सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण स्टार्ट टू एंड का पाहावा, तर रेखाटन आणि रंगकामाची पद्धत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पूर्ण पाहावा। तसेच आपण जर नव्यानं माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ पाहत असाल तर माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, म्हणजे नवीन अपलोड होणारा व्हिडिओ जो आहे त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला तात्काळ उपलब्ध होतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। सुरुवातीला या पेपरचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे। पहा, हे समोरासमोरचे जे कोपरे आहेत, कोनबिंदू आहेत, ते मी जुळवले आहेत आणि एक अशी तिरपी रेषा घेतली आहे। त्याच पद्धतीने ही समोरासमोरचे कोनबिंदू जुळवा। पहा, इथे या दोन्ही तिरप्या रेषा एकमेकांना छेदून गेल्या आहेत, तेथे बिंदू मिळाला। तो बिंदू म्हणजे आपल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू। आता कंपासमध्ये प्रश्नात दिल्याप्रमाणे आपल्याला 10 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे, ते मी घेतलं आहे आणि इथे बरोबर असा वर्तुळ काढायचा आहे, अशा प्रकारे। आता वर्तुळ काढल्यानंतर त्यामध्ये अक्षरलेखन करणार आहोत। स्वातंत्र्य दिन, आता वर्तुळ काढून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अक्षरलेखन करायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी भाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये कुठल्याही भाषेमध्ये अक्षरलेखन करू शकतो। आपल्याला सोपं जाईल, आवडेल त्या भाषेमध्ये अक्षरलेखन करायचं आहे। आपण इथे मराठी फॉन्ट घेणार आहोत। हे राऊंड स्वरूपातले फॉन्ट आहेत। आता स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, म्हणून त्याचं प्रतीक म्हणून मी इथे एक झेंड्याचा आकार काढणार आहे। त्याचबरोबर कबूतर हा पक्षी असा उडताना दाखवणार आहे, तर त्याचं एक प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये असावं, त्याप्रमाणे आपण कृती करणार आहोत।
खोडायचं आहे. सुरुवातीचं रेखाटन जे आहे ते पुसट काढायचं आहे. आता या नावाला आपल्याला शॅडो द्यायची आहे. ती शॅडो देण्याची जी ट्रिक आहे ती मी तुम्हाला सांगत आहे. या प्रकारचा ट्रेस पेपर घेतल्यानंतर हे पूर्ण नाव ट्रेस करायचं आहे. बिनचूक असं ट्रेस केल्यानंतर या प्रकारे नाव ट्रेस केल्यानंतर हा ट्रेस पेपर असा उलटा धरून त्यावर आपण अशी पेन्सिल घासणार आहोत, रेंडर करणार आहोत. या प्रकारे आता पुन्हा तो ट्रेस पेपर त्या अक्षरावर ठेवायचा आहे, बिनचूक असा जुळवायचा आहे आणि आपल्याला शॅडो थोडी खाली आणि थोडी उजव्या बाजूला दाखवायची आहे. त्यामुळे उजव्या बाजूला हा पेपर काय करायचा आहे, थोडा सरकवायचा आहे आणि त्याच प्रमाणात खाली पण सरकवायचा. हे एकदा आपण व्यवस्थित करून घेतल्यानंतर त्याला आपण ट्रेसिंग करणार आहोत. पहा आता ट्रेस करताना इथे आपल्याला स्पष्ट दिसत आहे या नावाची उजवी बाजू म्हणजे ही उजवी बाजू आणि खालची बाजू एवढीच ट्रेस करायची आहे. पूर्ण नाव आपल्याला ट्रेस करायचं नाही. पाहता ही मी खालची बाजू ही आणि ही उजवी बाजू, ही उजवी बाजू
आणि खालची बाजू या पद्धतीने ट्रेस करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ही ट्रिक समजून घेण्यासाठी मी इंडिया या नावाचा अक्षरलेखनाचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जर आपण पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला ही गोष्ट लगेच समजेल. त्यासाठी वरील आय बटनावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की पहा. या पद्धतीने ओके. आता इथे तुम्हाला दिसतंय पहा, ही बाजू ट्रेस झाली, ही बाजू ट्रेस झाली. आपण जी पेन्सिल खाली घासली होती ती व्यवस्थित घासायची आहे, म्हणजे हे अक्षर व्यवस्थित खाली छापणार आहे. पहा इथे मला व्यवस्थित दिसत आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना शॅडोचा या पद्धतीचा रेखाटनाचा अंदाज येणार नाही, मी हे ट्रेस न करता शॅडो दाखवली असती, तितका माझा अभ्यास झालेला आहे. परंतु बऱ्याचशा विद्यार्थ्यांनाही दाखवता येणार नाही, म्हणून त्यांनी